श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनात पैसा किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पैसा हा केवळ सुखसोयीचं साधन नाही, तर आपल्या आयुष्याचं स्थैर्य, आत्मविश्वास आणि समाजात सन्मानाने जगण्याची ताकद देणारा घटक आहे. पण अनेकदा आपण अनुभवतो की कितीही कष्ट केले, कितीही मेहनत घेतली, तर पैशाची समाधान होत नाही. पैसा हातात येतो पण लगेच खर्च होतात. घरात कधी ना कधी पैशाची तंगी निर्माण होते आणि मनात चिंता घर करून बसते. अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना करतो, आपण उपाय शोधतो आणि स्वतःच्या नशिबाला दोष देतो. पण खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातील ही स्थिती बदलणं शक्य आहे आणि त्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. आज आपण अशाच एक रहस्यमय पण अनुभवाने सिद्ध झालेल्या उपायाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या पाकिटात काही विशिष्ट वस्तू ठेवणे. हो मित्रांनो, आपल्या पाकिटात आपण दररोज पैसे ठेवतोच, पण जर आपण योग्य वस्तू जिथे ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा सतत आपल्यावर राहते. पाकिट हे केवळ पैसे ठेवायचं साधन नाही, तर ते लक्ष्मीचं घर आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या घरात स्वच्छता, नियम आणि वास्तूचे उपाय पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या पाकिटाबाबत काही गुपित पाळली तर पैशाचा ओघ कधीच थांबत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण पाकिट स्वच्छ असलं पाहिजे. अनेक लोक पाकिटात जुन्या पावत्या, फाटलेले फोटो, अनावश्यक कागद, चिल्लर, नाणी आणि इतर कचरा ठेवतात. लक्ष्मी कधीही अस्वच्छ, अस्ताव्यस्त ठिकाणी वास करत नाही. म्हणून पहिला उपाय असा आहे की तुमचं पाकिट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात केवळ आवश्यक वस्तू ठेवा. पैसे, ATM कार्ड, ओळखपत्र आणि त्यासोबतच आज आपण सांगणार ती चमत्कारी वस्तू. आता खरी गोष्ट, तुम्ही कदाचित अनेकदा ऐकलं असेल की पाकिटात रुद्राक्ष ठेवा, हळद ठेवा, तुळशीचं पान ठेवा, असे अनेक उपाय सांगितले जातात. पण इथे आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती वस्तू म्हणजे गोल तांब्याचं नाणं किंवा पिळवलेलं ₹1 नाणं. मित्रांनो, शास्त्रात असं म्हटलं आहे की तांबे हा ग्रहदोष शांत करतो, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पैशाची गळती थांबवतो. जर तुम्ही तांब्याचं नाणं स्वच्छ करून त्यावर हळद आणि कुंकू लावून स्त्रीच्या पायाला स्पर्श करून पाकिटात ठेवलं तर ते लक्ष्मीचं प्रतीक बनतं. याशिवाय आणखी एक रहस्य आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की तुळशीचं कोरडं पान जर तुम्ही पाकिटात ठेवलं तर पैशाचे आकर्षण वाढतं. तुळस ही लक्ष्मीचे रूप आहे. ती घरात शांती, सौख्य आणि समृद्धी आणते. त्यामुळे पाकिटात तुळशीचं पान ठेवणं म्हणजे लक्ष्मी मातेचं सतत आठवण ठेवणं आणि तीच संरक्षण आपल्या पैशावर राहणं. आता प्रश्न येतो की हे पान किती दिवस ठेवायचं? तर तुळशीचं पान जेव्हा कोरडं आणि तुकडं होऊन नष्ट होतं तेव्हा ते बदलून नवीन पान ठेवावं. हा उपाय नेहमी करा, पण लक्षात ठेवा, तुळशीचं पान नेहमी आदराने ठेवा. कधीही चिरडले जाऊ नये. पाकिटात व्यवस्थित सुरक्षित ठेवा. मित्रांनो, आता आपण पाहूया की पाकिटात कोणत्या वस्तू कधी कधी ठेवू नये. कारण ज्या वस्तूमुळे पैशाची ऊर्जा कमी होते त्या टाळणं तितकंच आवश्यक आहे. फाटलेली नाणी, फाटलेल्या नोटा, पावत्या, कर्जाच्या आठवणी देणारे कागद हे सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा वस्तू ठेवलीत तर कितीही उपाय केले तर पैसा थांबत नाही. म्हणून लक्ष्मीचं घर स्वच्छ ठेवा, हे लक्षात ठेवा. आता थोडं ज्योतिषाच्या दृष्टीने पाहूया. शनीच्या दशेत किंवा राहू केतूच्या वाईट परिणामात व्यक्ती कितीही मेहनत केली तरी पैसा हातात टिकत नाही. पण तांब्याचं नाणं किंवा तुळशीचं पान पाकिटात ठेवलं तर या दोषाचा प्रभाव कमी होतो. शनी हा लोहाशी संबंधित ग्रह आहे आणि तांबे हा सूर्याचा धातू आहे. सूर्य शनी यांचं संतुलन झालं की आर्थिक अडचणी कमी होतात. म्हणून हा उपाय केवळ अंधश्रद्धा नाही, तर एक गहन तत्वज्ञान आहे. लोककथामध्ये अनेक उदाहरणं आहेत. जुन्या काळी व्यापारी लोक नेहमी आपल्या गल्ल्यात लक्ष्मीची मूर्ती, तुळशीचं पान किंवा तांब्याचं नाणं ठेवतं. त्याच विश्वास होता की हा उपाय केल्याने व्यवहारात प्रगती होते, धनसंपत्ती वाढते आणि कोणतंही अपशकुन लागत नाही. अनेक व्यावसायिक आजही हा उपाय करतात. आता मी तुम्हाला एक अद्भुत अनुभव सांगतो. एका गृहस्थाने मला सांगितले की त्यांच्याकडे नेहमी पैशाची कमतरता असायची. कितीही कमावलं तरी खर्च व्हायचाच. मग त्यांनी एका गुरूंच्या सांगण्यावरून तांब्याचं नाणं घेतलं, त्यावर हळद कुंकू लावलं आणि ते नाणं दररोज देवाला नमस्कार करून पाकिटात ठेवलं. पाहता पाहता त्यांच्या जीवनात बदल होऊ लागला. आधी जिथे खर्च होता तिथे आता बचत होऊ लागली. छोट्या छोट्या कामातून पैसे येऊ लागले आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मन शांत झालं
हा अनुभव केवळ योगायोग नसून तांब्याच्या ऊर्जेचा आणि श्रद्धेचं फलित होतं. मित्रांनो, पैसा मिळवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो टिकवणं आणि योग्य ठिकाणी वापरणंही महत्वाचं आहे. म्हणून हा उपाय करताना मनात एक संकल्प करा की हा पैसा केवळ माझ्या सुखासाठी नाही तर घरातील सर्वांच्या भल्यासाठी, देवकार्य, दानधर्मासाठी आणि योग्य उपभोगासाठी आहे. जेव्हा आपण पैशाला देवी रूप मानतो तेव्हा तो पैसा वाढतो. आता थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्या अवचेतन मनाला सकारात्मक तरंग निर्माण होतात. हे तरंग आपल्या निर्णयावर, कृतीवर आणि सवयीवर परिणाम करतात. म्हणजे जर तुम्ही दररोज पाकिटात ठेवलेल्या तांब्याच्या नाण्याला किंवा तुळशीच्या पाण्याला नमस्कार करून घरातून बाहेर पडाल तर तुमचं मन आत्मविश्वासाने भरून जातं. हा आत्मविश्वासच तुम्हाला योग्य संधी, योग्य व्यवहार आणि पैशाचे नवे मार्ग उघडवतो. म्हणून हा उपाय केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिकदृष्ट्याही प्रभावी आहे. मित्रांनो, हा उपाय परिणाम त्वरित दिसेलच असं नाही, पण हा सातत्यात ठेवला तर बदल नक्की जाणवेल. 1-2 दिवसात काही घडलं नाही म्हणून उपाय सोडू नका. लक्ष्मीला सातत्य आवडतं. तुम्ही जसं तिला आदर द्याल तसं ती तुमच्या जीवनात स्थिरावेल. शेवटी इतकंच सांगतो, आजच तुमचं पाकिट उघडा, त्यातील कचरा काढून टाका, पाकिट स्वच्छ धुवून वाळवा, त्यात तांब्याचं नाणं किंवा तुळशीचं पान श्रद्धेने ठेवा, दररोज त्या वस्तूला नमस्कार करा आणि पहा तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ वाढत जाईल. खर्च थांबतील, नवीन संधी मिळतील आणि लक्ष्मी तुमच्या घरी कायमची वास करेल. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून पहा. लक्षात ठेवा, श्रद्धा, सातत्य आणि स्वच्छता या 3 गोष्टी पाळल्या तर पैसा कधीच कमी पडत नाही. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नेहमी राहो हीच प्रार्थना. शेवटी सांगतो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नव्या आणि चमत्कारी उपायासह. तोपर्यंत सर्वांना श्री लक्ष्मीची कृपा लाभो. जय श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.